मित्रांनो, मूळव्याध ही एक अत्यंत वेदनादायक अशी समस्या आहे आणि त्यावर ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे। वेळेनुसार ही समस्या अधिकच गंभीर रूप धारण करते। मूळव्याधाच्या रोगामध्ये रुग्णाला गुदद्वाराच्या आत आणि बाहेरच्या जागेवर फोड येतात, ज्यामध्ये शौचाला बसल्यावर जळजळ होते आणि भयंकर वेदना होतात। बऱ्याचदा त्यातून रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो। एकूणच रुग्णाला चालणे, उठणे आणि बसणे देखील कठीण होते। नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी 50% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी याचा त्रास होतो। यातील 5% लोकांना याचा त्रास कायमस्वरूपी राहतो। हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो, परंतु 20 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे। 60 आणि 70 मधील लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये मूळव्याधाचा त्रास सुरू होण्याची शक्यता वाढते। बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन हे मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण आहे। योग्य प्रमाणात पाणी न पिणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे आणि मसालेदार जंक फूडचे अतिसेवन ही यामागची सर्वात मोठी कारणे आहेत। जेव्हा बद्धकोष्ठता तीव्र होते तेव्हा ती पाईल्स म्हणजेच मूळव्याधीचे रूप घेते। मूळव्याधीवर ताबडतोब उपचार करणे महत्त्वाचे आहे, कारण जर का ते गंभीर झाले तर त्यामुळे फिस्टुला आणि फिशर यांसारखे अधिक वेदनादायक आजार होऊ शकतात, ज्यामध्ये गुदद्वाराच्या मार्गावर सूज, वेदना आणि रक्तस्राव होतो। तेव्हा मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मूळव्याध दूर करण्याकरिता काही अतिशय महत्त्वाच्या अशा 5 टिप्स जाणून घेऊया, ज्यांच्या मदतीने या आजारावर मात करता येईल। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। टिप नंबर 1, शिळे अन्न खाऊ नये। नेहमी ताजे अन्न खावे, कारण शिळे अन्न पचनास त्रासदायक आणि आतड्याच्या हालचालींना अडथळा निर्माण करू शकते, ज्यामुळे मूळव्याधाची लक्षणे उदाहरणार्थ रक्तस्राव असेल किंवा वेदना असेल त्या वाढू शकतात। शिळे अन्न पचनक्रिया व्यवस्थित करत नाही आणि आतड्याला हानिकारक असू शकते, ज्यामुळे मूळव्याधाची समस्या वाढू शकते। शिळे अन्न पोषक तत्वांनी कमी असते, ज्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते। पचनक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास आतड्यामध्ये योग्यरित्या मल तयार होत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधाची समस्या वाढू शकते। शिळे अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडण्याचा धोका असतो आणि यामुळे आतड्यामध्ये सूज सुद्धा येऊ शकते, तसेच रक्तस्राव होण्याची शक्यता देखील वाढू शकते। तेव्हा नेहमीच ताजे अन्न खायला हवे। टिप नंबर 2, जेवताना पाणी पिऊ नये आणि जेवणानंतर देखील काही वेळ थांबावे आणि मग पाणी प्यावे। पाणी पिण्याची योग्य वेळ काय ते जाणून घ्या। जेवण करण्याच्या अर्धा ते 1 तास आधी पाणी पिणे चांगले आहे आणि जेवणानंतर अर्धा ते 1 तास पाणी पिणे टाळावे। दिवसभर नियमितपणे पाणी प्यावे, पण जेवण करताना किंवा लगेच पाणी पिऊ नये। जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेसाठी आवश्यक असलेले जठराचे ऍसिड पातळ होऊ शकते, ज्यामुळे अन्न योग्यरित्या पचत नाही। जेवणासोबत पाणी पिल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढू शकते। जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने अन्न पचायला लागणारे एन्झाईम्स पातळ होऊ शकतात, ज्याचा पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि मित्रांनो, हे मूळव्याधीच्या रुग्णांकरिता अजिबात चांगले नाही। जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने आम्लपित्त होण्याची शक्यता देखील वाढू शकते। जेवताना पाणी पिण्याची सवय असेलच आणि पाण्याशिवाय जेवणे शक्य होत नसेल तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी तुम्ही पिऊ शकता। आपण जेवताना जेवण साधारणतः सेमी लिक्विड म्हणजेच रसभरीत असे जेवण करायचे, अर्थात सुके जेवण न करता जेवण ओलसर असले पाहिजे। जेवणामध्ये बेसनाचे पदार्थ कमीत कमी खावे, तसेच बटाटे सुद्धा टाळावे। जेवणामध्ये तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावे। जेवताना ताक ते देखील ताजे वेळेवर करून त्यात जिरेपूड आणि धनेपूड घालून ते चांगले ग्लासभर प्यावे। जेवताना एखादा का होईना कुठलाही फळाचा प्रकार अवश्य खायचा। रात्रीच्या वेळी मात्र फळ खाणे टाळावे। टिप नंबर 3, मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला फार हलकी आणि पोट साफ करणारी आहे। त्यामुळे तुरीच्या डाळीऐवजी जर मुगाच्या डाळीचा वापर करता आला तर तो अवश्य आणि मोठ्या प्रमाणात करावा। अगदी काही दिवस तरी सायंकाळी जेवताना मुगाची खिचडी, ज्यामध्ये मुगाच्या डाळीचे प्रमाण दुप्पट आणि तांदळाचे प्रमाण 1 पट राहील, अशी ओलसर असलेली खिचडी खावी। रात्रीचे जेवण जितक्या लवकर आटोपता येईल तितक्या लवकर करावे आणि जेवण आणि झोपणे यात कमीत कमी 3 तासांचे अंतर राहील याची काळजी घ्यावी। रात्रीचे जेवण उशिरा केल्यास पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते। बद्धकोष्ठता मूळव्याधीला आणखी वाढवू शकते, त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर करणे फायद्याचे ठरते।
रात्रीचे जेवण लवकर केल्याने मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते, ज्यामुळे मूळव्याधीच्या वेदना कमी होतात. रात्रीचे जेवण लवकर केल्याने पचनक्रिया योग्यरित्या होते. जेवणाबाबतच्या काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे जेवण नेहमी शांततेत करा. जेवताना प्रत्येक घास चावून चावून खा. अजिबात घाई करू नका. तसेच जेवणादरम्यान बोलू नका, टीव्ही बघू नका, मोबाईलवर कोणाशी बोलू नका आणि कुठल्या गोष्टीची चिंता तर अजिबात करू नका. तुम्ही खाल्लेले अन्न योग्यरित्या पचण्याकरिता आणि मूळव्याधीचा त्रास दूर होण्याकरिता या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. टिप नंबर 4. रात्रीला तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते भांडे उशाशी ठेवावे आणि सकाळी उठल्या उठल्या अंशापोटी ब्रश सुद्धा न करता ते पाणी हवे तितके पोटभर प्यावे. त्यामुळे अर्ध्या तासामध्ये शौचाची संवेदना होऊन पोट साफ होईल. कारण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने ते पाणी शुद्ध होते, त्यात असलेले हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि पाण्याचे तापमान कमी होते, ज्यामुळे ते आतड्यासाठी सौम्य ठरते. तांबे हे नैसर्गिकरित्या जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्मजीवांसाठी हानिकारक आहे, ज्यामुळे ते पाण्यातील हानिकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण करते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे तापमान कमी असल्याने ते आतड्याच्या स्नायूंच्या क्रियाशीलतेवर चांगले परिणाम करते. तांबे हे पाचक प्रणालीसाठी चांगले असते, ज्यामुळे ते आतड्याच्या समस्या कमी करण्यास आणि पाचक क्रिया सुधारण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आतड्याला आराम मिळतो, त्यामुळे मूळव्याध संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. मात्र याबाबत देखील एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तांब्याच्या भांड्यातील पाणी सलग 3 महिन्यांपर्यंतच प्यावे आणि त्यानंतर एखाद्या महिन्याची गॅप देऊन नंतर पुन्हा तसेच 3 महिने प्यावे आणि अशीच सवय नेहमीकरिता लावायची. नंबर 5. झोप नियमित, वेळेवर आणि भरपूर घ्यावी. अतिजागरण टाळावे. कारण मित्रांनो, अतिजागरण केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता झाल्यास मूळव्याध असलेल्या ठिकाणी जास्त ताण येतो आणि वेदना वाढू शकतात. अतिजागरणाचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात, जसे की मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, तसेच कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका सुद्धा वाढतो. झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमी करते, ज्यामुळे आजारी होण्याचा धोका वाढतो. तसेच अतिजागरण केल्याने रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. तेव्हा मूळव्याधीच्या रुग्णाने पुरेशी झोप घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. झोपेची एक विशिष्ट वेळ ठरवून झोपायला जाणे, तसेच सकाळी उठण्याची वेळ निश्चित करणे शरीराच्या सर्कॅडियन रिदमला मदत करते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. झोप शरीर आणि मनाला आराम देते, ज्यामुळे मूळव्याधाच्या वेदना कमी होऊ शकतात आणि त्यांना लवकर बरे होण्यास मदत होते. झोपेदरम्यान शरीर ताण कमी करते आणि मूळव्याधातील रक्तवाहिन्यांची दुरुस्ती होते आणि सूज कमी होते, ज्यामुळे मूळव्याधावरील दबाव कमी होतो. पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे शरीराला आजार आणि संसर्गाशी लढण्यास मदत होते. मित्रांनो, आणखी काही अतिशय महत्त्वाच्या अशा प्रो टिप्स ज्या मूळव्याधीच्या रुग्णांनी फॉलो करणे गरजेचे आहेत, त्या म्हणजे बाहेरचे खाणे शक्य तितके टाळावे. अगदी लग्न कार्य वगैरे सारख्या ठिकाणी जायचे असले तरी शक्य तितके साधे जेवण करण्याचा प्रयत्न करावा. तिथे साधा वरण भात आणि सलाद तुम्ही खाऊ शकता. नेहमी लक्षात ठेवा की मूळव्याध रुग्णाने फायबरयुक्त पदार्थ, पालेभाज्या, फळे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे आणि सोबतच नियमित व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे गुदद्वार आणि त्याच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो, ज्यामुळे नियमित मलविसर्जन होते आणि बद्धकोष्ठता टाळता येते. नियमित व्यायाम पचन सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि बद्धकोष्ठता टाळता येते. व्यायामामुळे पेल्विक फ्लोर मसल्स बळकट होतात, ज्यामुळे गुदद्वाराला आधार मिळतो आणि मूळव्याधाची लक्षणे कमी होतात. व्यायामामुळे गुदद्वाराच्या भागात रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मूळव्याधाशी संबंधित वेदना कमी होतात आणि रक्तवाहिन्या मजबूत होतात. व्यायामामुळे आतड्यांची नियमितता वाढते, ज्यामुळे मल सहज आणि नियमितपणे बाहेर पडतो, ज्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका कमी होतो. नियमित वेगाने चालल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि मूळव्याध होण्याचा धोका कमी होतो. वज्रासन, विपरीता करणी, ज्याला आपण लेग्स अप द वॉल पोज असे म्हणतो, तसेच पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्शन यांसारखी योगासने मूळव्याध व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. किगल एक्सरसाइजेस हा व्यायाम प्रकार देखील पेल्विक फ्लोर स्नायूंना मजबूत करतो, ज्यामुळे मूळव्याधाची लक्षणे कमी होतात. मित्रांनो, मूळव्याधाच्या रुग्णांनी नेहमी हलके व्यायाम करावे. हलके व्यायाम जसे की चालणे, योगा आणि स्ट्रेस कमी करणारे व्यायाम, स्ट्रेचिंग मूळव्याध रुग्णांसाठी सुरक्षित आणि प्रभावी ठरतात. मूळव्याध रुग्णांनी जड वजन उचलणे टाळावे, कारण अयोग्य पद्धतीने जड वजन उचलल्याने मूळव्याधाची लक्षणे वाढू शकतात.
तसेच हार्ड एक्सरसाइजेस जसे की स्क्वॉट्स, सिटअप आणि सायकलिंग यांसारखे व्यायाम मूळव्याधाची लक्षणे वाढवू शकतात, त्यामुळे ते टाळणे आवश्यक आहे. जास्त ताण आणि कठीण हालचाली मूळव्याधाला वाढवू शकतात, म्हणून हलके व्यायाम करणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. मूळव्याध रुग्णाने एकाच जागी जास्त वेळ बसू नये, कारण यामुळे गुदाशयातील रक्तवाहिन्यांवर जास्त दबाव पडतो. या दबावामुळे नसा सुजतात, ज्यामुळे मूळव्याध वाढू शकतो किंवा वेदना होऊ शकतात. एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळण्यासाठी थोड्या वेळाने जागेवरून उठा, थोडे फिरा, ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित राहील. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.